तर सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे। उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची छाननी सुद्धा पूर्ण झाली आहे। यामध्ये 3 नगरपालिकांमध्ये 7 जण बिनविरोध निवडून आले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। मी सध्या सातारा नगरपालिकेच्या आवारात आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठी चुरस या नगरपालिकेच्या निवडणुकीत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्यात 250 जागांसाठीची ही निवडणूक लढवली जात आहे। यामध्ये 10 नगराध्यक्ष पदांची जागेसाठी तब्बल 119 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। तर नगरसेवकांच्या पदासाठी 250 जागा आहेत, त्यासाठी 1607 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत। इच्छुकांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांमध्ये मोठी कसरत करावी लागणार आहे। येत्या 21 तारखेला हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे। त्यामुळे नेत्यांमध्ये मोठी चुरस लागल्याचं पाहायला मिळते। जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांची मनधरणी कशा पद्धतीने मोठे नेते करणार याकडे देखील लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। कराडमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। शिवसेना विरुद्ध भाजप अशी मोठी लढत होताना पाहायला मिळणार हाय व्होल्टेज ड्रामा या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर जे उमेदवार आहेत ते बंडखोरी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की पक्षाच्या चिन्हावर त्यांना निवडणुकीसाठीचा एबी फॉर्म मिळाला नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील नगरपालिकेतील जे उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज अपक्ष भरल्यामुळे नेत्यांची चिंता वाढल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे अपक्ष उमेदवार भरलेले जे उमेदवार आहेत ते कट्टर उमेदवार म्हणून समजले जातं। त्यांची मनधरणी सर्व नेते कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।